नमस्कार. सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे, जो सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात आहे. प्रश्न असा आहे, प्रामाणिक राहणं खरंच फायद्याचं आहे का, की तोट्याचं आहे? हे कमेंट करून सांगा. थोडा विचार करा, कारण आज जी परिस्थिती तयार झाली आहे, ती पाहिली तर अनेक शेतकरी म्हणतायत, कर्ज फेडून चूक झाली का? सध्या राज्यात मागील दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर कर्जमाफीचा मोठा निर्णय जाहीर झाला होता. 2 लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज माफ, असं हे ऐकायला खूप मोठं दिलासा वाटतो, पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. जे शेतकरी कर्ज थकवून बसले होते त्यांना थेट फायदा झाला म्हणावा लागेल, आणि जे शेतकरी जनावरे विकून, दागिने विकून, दागिने तारण ठेवून, कधी खाजगी कर्ज काढून वेळेवर बँकेचे हप्ते भरत होते, त्यांना काय मिळालं? फक्त 50,000 रुपयाचं प्रोत्साहन मिळालेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हीच सांगा, ज्याने प्रामाणिकपणे कर्ज फेडलं त्याला कमी फायदा झाला, आणि ज्याने कर्ज थकवलं त्याला जास्त फायदा. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? कमेंट करून नक्की कळवा. म्हणूनच आज गावागावात एक चर्चा सुरू आहे. प्रामाणिकांना म्हणजेच प्रामाणिक शेतकऱ्यांना शिक्षा आणि थकबाकीदारांना बक्षीस, अशी चर्चा सध्या सुरू आहे. शेतकरी कोणत्या परिस्थितीत कर्ज फेडतो हे आपल्याला माहीत असतं. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी बाजारभाव कोसळतो, पण तरीही काही शेतकरी हार न मानता कर्ज फेडत असतात. काही शेतकरी घरातले दागिने तारण ठेवतात, काही शेतकरी जनावरे विकतात, कुटुंबावर ताण येतो तरी हप्ता भरतात, कारण अशा शेतकऱ्यांना वाटतं आपण प्रामाणिक राहिलेलं पाहिजे. पण आज त्याच प्रामाणिक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला आहे, आपण चुकीचं केलं का? पुढच्या वेळी कर्ज फेडायचं नाही का? बँकिंग सिस्टीमवर विश्वास राहिला नाही का? शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी संघटनांनी आवाज उठवलेला आहे. त्यांची सरळ मागणी आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज फेडलं त्यांना कर्जमाफी इतकाच किंवा त्याहून जास्त फायदा द्या. म्हणजे कर्जमाफी 2 लाखपर्यंत करण्यात आलेली आहे, तेवढाच कर्जमाफी करा किंवा त्याहून जास्त फायदा द्या, असं काही संघटनांकडून बोललं जात आहे. कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगू शकता, प्रामाणिक शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळायला हवा का? हा प्रश्न फक्त एका गावाचा किंवा हा फक्त माझा प्रश्न नाही आहे, तर संपूर्ण शेतकरी वर्गाचा हा प्रश्न आहे.